हॅलो गुड मॉर्निंग. इयत्ता 9वी मॅथ्स 1 लेसन नंबर 4 रेशियो अँड प्रपोर्शन यामधील प्रॅक्टिस सेट 4.1 यामधील उदाहरणं आपण अभ्यासत आहोत. जवळपास सर्व उदाहरणं झाली. यामधील एक्झाम्पल नंबर 7, 8 आर डिलीटेड फ्रॉम प्रॅक्टिस सेट 4.1. Example 7, 8 are deleted for this year. या वर्षासाठी म्हणून ती उदाहरणं वगळण्यात आलेली आहेत. त्यानंतर त्यात एकच उदाहरण राहिलं आहे. एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 that is the ratio of ages of Abha and her mother is 2:5. Example number 6, 4.1. Example number 6. The ratio of ages of Abha and his mother. Abha and his mother. The ratio of ages, it is equal to 5:2:5. अभा आणि तिची आई यांच्या वयाचं गुणोत्तर 2:5 आहे. ॲट द टाइम ऑफ अभाज बर्थ हर मदर्स एज वॉज 27 years. ॲट द बर्थ ऑफ अभा मदर्स एज it is equal to 27. आता या वाक्याचा नेमका उपयोग काय करायचा आहे? अभाच्या जन्मावेळी आईचं वय 27 वर्ष होतं. या वाक्याचा उपयोग फक्त त्या दोघांच्या वयातील फरक 27 आहे असा अर्थ घ्यायचा आहे. जन्माच्या वेळी आईचं वय 27 वर्ष. मग आईचं वय आणि त्या मुलाचं वय किंवा आबाचं वय यांची जर वजाबाकी केली तर ती वजाबाकी 27 वर्ष येणार. तुम्ही व्यवहारात समजा आणखी एखादं उदाहरण घ्या. राजू आणि त्याची आई यांच्या वयातील फरक 27 आहे. राजू आणि आई यांच्या वयातील फरक 27 वर्ष आहे. याचाच अर्थ आईचं वय आणि राजूचं वय यातला फरक 27 आहे. हा फरक कधीही बदलत नाही, ही बाब महत्वाची. म्हणून ते विधान आपल्याला इथे मिळणार आहे. दोघांच्या वयातला फरक हा कधीही बदलणार नाही. मुलाचं वय आणि आईचं वय कितीही 10 वर्ष घ्या, 15 वर्षांनी घ्या, 100 वर्षांनी घ्या, त्या दोघांच्या वयातला फरक हा तसाच राहणार आहे. अँड देअरफॉर अभाज एज, टुडेज एज किंवा लेटेस्ट एज मल्टिप्लाइंग बाय एक्स latest age or today's age, that is 2x, and mother's today's age, that is 5x. दोघात इथे संक्षिप्त रूप दिलंय म्हणजे त्यामधून कॉमन फॅक्टर x असणार आहे. त्या कॉमन फॅक्टर x ने या दोघांना गुणून घेतलं आणि दोघांची आजची वय मिळाली. 2x हे अभाचं वय असेल आणि 5x हे आईचं वय असेल. अँड फ्रॉम दिस सेंटेन्स वी गेट डिफरन्स बिटवीन एजेस. डिफरन्स बिटवीन एजेस, that is 5x minus 2x
and it is given 27 year. या वाक्याचा अर्थ मी आताच तुम्हाला सांगितला. आभाच्या जन्मावेळी आईचं वय 27, म्हणजे त्या दोघांच्या वयातील फरक 27 आहे. अजून 5 वर्षांनी आपण विचार केला तरी दोघांची वय 5-5 वर्षांनी वाढतील, परंतु फरक मात्र 27 आहे तसाच राहील. आणि 10 वर्षानंतर दोघांच्या वयांची तुलना केली तर दोघांची वय 10-10 वर्षांनी वाढतील, परंतु त्यातला फरक 27 वर्ष असणारच. आणि म्हणून आपल्याला हे इक्वेशन मिळेल 5x - 2x = 27. 5x - 2x = 27. Therefore difference is 3x and x is equal to 27/3. So x is equal to 9. X is equal to 9 and put values. Find the present ages of Abha and her mother. So present age of Abha, that is 2x. So 2 into 9, so 18 years age of Abha. And present age of mother, that is 5x. So 5 into 9, that is 45 years. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं. या पद्धतीने बघा. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे कंपॅरिझन ऑफ रेशो. दोन गुणोत्तरांची तुलना. कंपॅरिझन ऑफ रेशो, गुणोत्तरांची तुलना. सो सपोज A by B and C by D, these two ratios are given and we have to find which is greater or which is less. These two ratios are given. For this, if we take cross product A into D, also B into C. If product of AD is greater, if AD product is greater, then A by B is greater than C by D. This is first rule. आपण या दोन्ही अपूर्णांक संख्यांचा तिरकस गुणाकार करा. याने याला गुणलं, याने याला गुणलं. जर हा गुणाकार मोठा असेल तर हा पहिला अपूर्णांक मोठा असेल. फॉर एक्झाम्पल 3/5 and 11/2. For example, suppose 30/5. Product of these two, 60, 55, and therefore 60 is greater than 55. Therefore this number is greater. या दोघांची तुलना केली. या पहिल्या गुणोत्तरात येणारा हा जो तिरकस गुणाकार आहे, या दोघांचा गुणाकार आपण केलाय आणि त्या पद्धतीने पाहिलं तर 60 हा 55 पेक्षा मोठा आहे, म्हणून पहिला अपूर्णांक मोठा असेल. हा तो पहिला रूल आहे. सेकंड, इफ product of AD is less than product of BC, म्हणजे या दोघांचा आपण तिरकस गुणाकार केला आणि हा गुणाकार मोठा आला, at that time then A by B is less than C by D. Suppose 2/3 and 1/15 given number.
which is greater. So product of these two 30, product of these two 3, so 30 is greater, so this is relation. पहिला अंक दुसऱ्यापेक्षा मोठा. Suppose 10 by 11 is the number and another is 1 by 75. Or another simple example, 1 by 2 and 5 by 9. If we multiply like this, 1 into 9, that is 9, product of this, that is 10, 10 is greater, therefore 5 by 9 is greater than 1 by 2. या ठिकाणी तिरकस गुणाकार केला या पद्धतीने, हा गुणाकार मोठा आला म्हणजे हा गुणाकार मोठा किंवा हा अपूर्णांक मोठा आहे. तर ह्या पद्धतीचा रिलेशन लक्षात घ्या. उदाहरणातून तुमच्या लक्षात येईल. आपण उदाहरण सोडवणार आहोत. अँड द थर्ड इज इफ प्रॉडक्ट ऑफ एडी इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ बीसी at that time these two ratios are equal. जर दोघांचा तिरकस गुणाकार समान असेल, फॉर एक्झाम्पल 5 by 2 and 10 by 4, क्रॉस प्रोडक्ट that is 20, product that is 20, both are equal and therefore these ratios are equal. तिरकस गुणाकार केला, हा समान येतो म्हणजेच हे दोन्ही अपूर्णांक समान आहेत. तर अशा रीतीने हा कंपॅरिझन ऑफ रेशो हा यातला भाग आहे. यावर आधारित उदाहरण पेज 62 वर सोडवून दिलेले आहे. हे तुम्ही तिन्ही लिहून या. प्रत्येकाची उदाहरणं तुम्ही स्वतः घ्या. पुस्तकातलंच उदाहरण पाहिजे असं नाही, तुम्ही स्वतः मनाचं उदाहरण घ्या आणि ते सोडवा. कंपॅरिझन करा, दोघांची तुलना करा, तुम्हाला सोडवता येईल. ऑन पेज नंबर 62 देयर आर सम एक्झाम्पल्स गिवन. सॉल्व इट केअरफुली. काळजीपूर्वक ती उदाहरणं वाचा, लिहा आणि सोडवा. देन फ्रॉम प्रॅक्टिस सेट 4.2 सम एक्झाम्पल्स. Example number 3, compare the following pairs of ratios. First example, question number 3. This example is related with this point, so I take first question number 3. या आपण शिकलेल्या घटकाशी संबंधित ती उदाहरणे आहेत म्हणून ती मी अगोदर घेतोय. √5/3, 3√7, 3/7. कंपेयर म्हणजे तुलना करा. कोण मोठा आहे कोण लहान. तर नियमाप्रमाणे आपण तिरकस गुणाकार करणार. यांचा गुणाकार हा झाला 5×7=35, हा 3×9 म्हणजेच हा 35 तसाच राहिला, हा 9 म्हणजेच वर्गमुळात 81. दोन्ही समान स्थितीमध्ये आणले तर आपण त्याची तुलना करणं जास्त सोपं ठरतं. 81चं वर्गमूळ हे 35च्या वर्गमुळापेक्षा मोठा आहे and therefore √5/3 is less than 3/√7. बघा उदाहरण समजलं का? तिरकस गुणाकार केला, याचा गुणाकार वर्गमुळात 35 हे 9 आले. 9 म्हणजेच वर्गमुळात 81. दोघांना एका स्थितीमध्ये आणल्यामुळे आपण तुलना करू शकतो. 81चं वर्गमूळ आणि 35चं वर्गमूळ याच्यामध्ये नक्की 81चं वर्गमूळ मोठं असेल आणि म्हणून या प्रकारचा संबंध या दोघांना येईल. अजून एक उदाहरण घेऊयात. 3√5/5√7 and another is √63/125. या पद्धतीने कंपेअर करताना अगोदर आपण याचं जरा रूपांतर करूयात. हा आतमध्ये घेतला 3√5 इट मीन्स
√9 इंटू √5 हे 3चं रूपांतर वर्गमुळात 9 केलं, सो इट इज √45 असं केलं तरी चालेल. सो √45 हे 5, 25 आणि हे वर्गमुळात 7, 25 सत्ते 175, तो वर्गमुळात. एका अवस्थेमध्ये आपण यांचं रूपांतर करून घेतलं, √63 √125 आणि मग हे गणित तुम्ही पूर्ण करा. पुढे क्रॉस प्रॉडक्ट करायचा, कोणाचा गुणाकार मोठा येईल ते पाहायचं. या दोघांचा गुणाकार √45 इंटू √125 √63 √175. आपण जर तुलना केली तर नक्कीच हा गुणाकार मोठा येऊ शकतोय. दोन्ही अंक लहान आहेत, दोन्ही अंक इथं मोठे आहेत, म्हणून गुणाकार तुम्ही करा आणि रिलेशन सुद्धा हे आहे असं लिहा. ही चौकट इथे लिहा आणि रिलेशन यातलं या गुणाकार करून बघा. हा गुणाकार मोठा येईल. म्हणजे आपण जे युनिट आता शिकलोय कंपॅरिझन ऑफ रेशियोज, त्याच वर आधारित ही उदाहरणं आहेत. देन एक्झाम्पल नंबर 3 or next example. Five by 18, 17 by 121. कंपेअर, तुलना करायची. यांचा गुणाकार करा 5 गुणिले 121, याचा गुणाकार 17 गुणिले 18. बघा याचा गुणाकार कोण मोठा येतोय तो, आणि मग यामध्ये तुम्ही चिन्ह देऊन या पद्धतीचे लहान मोठा गुणाकार कोणाचा करता येईल त्यानुसार करा. यात तुम्हाला नक्कीच गुणाकार करता येऊ शकतो. उदाहरण तुम्ही सोडवा. Then question number 2. Question 2 from practice set 4.2. 4.2 मधून आपण question number 2, example number 1. Find the following ratios. Ratio of radius to circumference. Radius to circumference. Ratio. Suppose radius is r and circumference of circle that is 2 pi r. वर्तुळाची त्रिज्या r आहे आणि परिघ 2 पाय r आहे. या दोघातला रेशो पाहिजे. सो रेडियस डिवाइडेड बाय सर्कमफरन्स, we get r by 2 pi r, and by simplifying this we get 1 by 2 pi, and therefore ratio is 1:2 pi. अशा पद्धतीचा या त्रिज्या आणि परिघ यांच्यातील हा रेशो असेल. बघा काय केलंय ते. प्रश्न काय आहे, फाइंड द फॉलोइंग रेशोज, and question is the ratio of radius of circumference of the circle. The ratio of radius to the circumference. So radius and circumference किमती घातल्या सोपवून दिली. Then second, the ratio of circumference of circle with radius r to its area. काय म्हणलंय बघा, the ratio of circumference of circle with radius r, त्रिज्या r असणाऱ्या वर्तुळाचा परिघ. सेकंड एक्झाम्पल, रेडियस r आहे अशा वर्तुळाचा सर्कमफरन्स
परिघ अँड इट्स एरिया मग सर्कमफरन्स आपण कसा काढतो 2 पाय r आणि एरिया ऑफ सर्कल पाय r स्क्वेअर and ratio of this circumference divided by area of circle so circumference is 2 pi r and area is pi r square. So simplify this. Also 1 r with this, and so remaining is 2 divided by r, and therefore 2:r is the ratio of this given example. वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ यातील तुलना करा असं म्हणले, रेशो लिहा, गुणोत्तर काढा. तर या पद्धतीने आपण सर्कमफरन्स 2 पाय r, क्षेत्रफळ पाय r वर्ग येईल आणि जे समान आहे ते घालून आपल्याला अशा प्रकारचा त्यातला संबंध मिळू शकेल. आणि मग याच पद्धतीची पुढची उदाहरणं 2 आहेत ती तुम्ही करा, येऊ शकतील. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, उरलेली गणितं सोडवा. आपण इथे थांबूयात. धन्यवाद.